प्रेमळ मित्रांनो, जर बाळूमामांचे नाम तुमच्या ओठांवर आणि नक्कीच बाळूमामा तुमच्या मनात असतील तर तुम्ही घाबरता कशाला? काही झालं तरी बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी असतील. तसा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी तसेच जीवन उपयोगी संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आज तुमचा किमतीचा वेळ देऊन हा संदेश मात्र पुढील काही मिनिटे ऐकावा. आणि आजचा हा संदेश दुर्लक्ष केल्याने तुम्हाला मोठा पछतावा होऊ शकतो. म्हणून आजचा हा संदेश आपण अगदी शांत मनाने मात्र ऐकली पाहिजेत. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे तर बाळूमामांशिवाय कोणालाही माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता बाळूमामांनी दाखवलेल्या मार्गावर नेहमी आपण मात्र चालत राहायचे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. बाळूमामांनी परत आपल्याला मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून बाळूमामांचे सेवेकरी या नात्यात आपण बांधले गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात पण बाळूमामांचे सेवेकरी हे नातं कायम मात्र शाश्वत टिकणारं आहे, जे कधी पण मात्र बोलवा मदतीला येते, तेही रक्ताच्या नात्यानदी. पूर्वजन्मांचे अर्धवट राहिलेली सेवा जन्मात नक्कीच पूर्ण करण्याची संधी आपण प्रत्येकांना बाळूमामांनी दिलेली आहे. म्हणून आपणही त्यांचे निस्वार्थ मनाने आता मात्र नामस्मरण करावे, भक्ती करावी. एकटा राहायची भीती वाटते म्हणूनच तर आलोय मी तुझ्या मागे मागे. आता जिथे जिथे तू तिथं मी नक्कीच असणार. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, तू आता मात्र तुझ्या चिंता नक्कीच सोडून दे. सेवा करायची असेल तर तुम्ही कधी घड्याळात पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही त्या प्रसादाची चव पाहू नका. आणि मामांचे नामस्मरण करायचे असेल तर तुम्ही कधीही जागा पाहू नका. कुठेही कसेही करावे बाळूमामांचे नामस्मरण. बाळूमामांपर्यंत ते नामस्मरण पोहोचतेच. जेव्हा जेव्हा आपण बाळूमामा किंवा आपल्या इष्टदेवताचे नामस्मरण करीत असतो ना, तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच. मामांचे नाम जर तुमच्या मुखात आहे तर तुम्ही घाबरू नका. फक्त आजचा हा संदेश शांत मनाने तुम्ही ऐका. बाकी कुणाचेच नसतात हक्क कुणावर, तरीही डोळे मात्र भरतातच ना. मुळात अपेक्षा मात्र करू नये, पण तरी आस मात्र लागतेच ना. हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरी सुख मोजताना मात्र नक्कीच पापण्या भिजतातच ना. लाग झाला असेल मनाचा दगड, पण तरीही आठवणींनी त्याला पाजर फुटतेच ना. जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना. या सगळ्यांतले हाती उरायचे असते फक्त एक शून्य, पण तरीही जीव मात्र आपण प्रत्येकांचा नक्कीच जडतोच ना. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवली पाहिजे, ते म्हणजे माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात, अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर मात्र आपण ठेवावं. म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो. म्हणूनच तुम्हाला मात्र माणसं ओळखता आणि वाचता मात्र तुम्ही शिकली पाहिजेत. बाकी मनाचा राग पण खूप विचित्र असतो. तो नेमके त्याच व्यक्तीवर रागावत असतो, त्या नक्कीच ज्या व्यक्तीला तो गमवायला पूर्णत्व खूप घाबरत असतो. त्यामुळे भावना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण नशीबवान आहेत ती लोक ज्यांच्यावर कोणीतरी रागवतो. नाहीतरी काही असे पण लोक आहेत त्यांना रागाची अपेक्षा तर आहे, पण रागवा अर्थात रागवणार काहीच नाही. एवढीच एक आयुष्यामधली मोठी सत्यता आहे. अनेकदा जवळच्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य असलेलं आपण काही काळाचंच अर्धशून्य बनवितो. म्हणजे जवळपास आपल्या अस्तित्वाचे भान सुद्धा नक्की समोरच्या व्यक्तीला कधीही राहणार नाही. मग हे टाळणे अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे झुलणारे संभाषण अर्थात वगैरे. तत्सम
गोष्टी मात्र चालू लागतात आणि आपण फक्त नक्कीच निमित्त मात्र उरीत असतो. समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला मात्र कंटाळा येऊ शकतो. ही जाणीव मात्र खूप जास्त भयपद्र आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, काय देखील झाले तरी देखील आपल्याला मात्र मामांचे नामस्मरण करणे कधीही सोडायचे नाही. परिस्थिती कशीही असली तरी देखील आपण मात्र मामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केलीच पाहिजे. बाकी प्रेम म्हणजे मिळवणं नाही, प्रेम म्हणजे देणं असतं. हे देणं म्हणजे त्याग, दान काही नसतं. मनाने मनाला दिलेलं हे सोनं असतं. ते आपली नाही म्हणून नक्कीच जग जपत नसतं. ती नक्कीच त्याच्या सुखासाठी नाही तर आठवणीतल्या हास्यासाठी. आपण मात्र आनंदी राहायचं असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये सुख आणि दुःख प्रत्येकाला आहेत. पण आयुष्यामध्ये दुःख आल्यानंतरही जो नेहमी सकारात्मक राहून आयुष्यामध्ये आनंदी राहतो तोच खरं आयुष्य जगतो. बाकीचे तर फक्त चिंता करून दुःखी राहतात. चंद्र दिसायला जसा आपल्या जवळ दिसतो तशीच काही माणसे देखील आपल्याला आपल्या जवळची वाटतात, पण ती मात्र आपल्या कधीही जवळ नसतात. तोच एक पद्धतीचा आपला मात्र ब्रह्म असतो. हेच एक मोठी सत्यता आहे. बाकी आपल्याला आयुष्यामध्ये भगवंत सदैव आनंद देव, सदैव तुम्हाला नक्कीच भगवंत आनंदात ठेवावे, हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतोय. बाकी प्रार्थना भगवंताच्या चरणी करत असताना आपण कधीतरी कोणासाठी तरी नक्कीच मामांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. जो व्यक्ती बाळूमामांच्या चरणी सदैव इतरांसाठी प्रार्थना करतो, मामा सर्वप्रथम त्याचे ऐकतात. ओटात एक आणि पोटात एक असं कधीही वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या मात्र हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण देखील असतं. जोडून या करदेव लोटांगणी लोलती चरणी बाळूमामांच्या, आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म आत्मापुरी नक्कीच वर्म राहिलेसे. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण करा निस्वार्थ मनाने. जो निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आली तरी देखील तो मात्र त्या संकटांपासून नक्कीच वाचतो, कारण त्या पाठीशी भगवंत असतात. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा नेहमी माघार घेण्याऐवजी संघर्षाची तुम्ही मात्र प्रथम तयारी करा, कारण हे कलयुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र लुटलं जातं. एकदा फुललेले फूल पुन्हा तर कधी फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा देखील इथे मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुका क्षमा करणारे आईवडील पुन्हा आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांना जपा. सुंदर चेहरा महत्त्वाचा नसून सुंदर हृदय प्रथम महत्त्वाचे असते. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्या पद्धतीने दुःख तुम्हाला आयुष्यामध्ये आलेली आहेत त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील भरपूर जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येतील. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणं आता मात्र पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. मामा सांगतात, शांत राहा. या आयुष्यामध्ये कधी चिंता तुम्ही करू नका. समजून घ्या, जो व्यक्ती नेहमी चिंता करत असतो ना तो आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच समजून घ्या, ज्या दिवशी कुठलीही समस्या तुमच्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणूनच कुठल्याही समस्येला भिवू नका. भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. बस एवढी गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका. या गोष्टी जर तुम्ही विसरलात तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहाल. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्या मनाहून उत्तम घडतील असं मात्र आपण कधीही नक्कीच विचार करू नये. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये, आणि मित्र जर दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नये.
भगवंत माझ्या मनाला भक्तीचा छंद नक्कीच लागू दे, भक्तीचा छंद लागू दे, तुझ्या नामाचा छंद लागू दे, भगवंत माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे. बाळूमामांचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती आहे का? रस्त्याने जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या मुखातून नुसतं बाळूमामांचे नाव जरी आम्ही ऐकले ना, तरी तो व्यक्ती मात्र अनोळखी आपलासा नक्कीच आपल्याला मात्र आपलासा वाटायला लागतो. एवढं मात्र सुंदर नातं आमचं आणि भगवंतांचं आहे. माझ्या ओटी फक्त तुमचं नाव असू द्या, माझ्या पदरी कायम बाळूमामा तुमचं दान येऊ द्या. तुमचे नाम नित्य स्मरावे मी, माझी भूक ताण फक्त आणि फक्त तुम्हीच असू द्या. जीवनामध्ये नेहमी सत्याची गरज नसते, कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारी कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची देखील जास्तीत जास्त गरज असते. बाकी आयुष्यात सर्व हरलात तरीही चालेल, पण तुम्ही मात्र तुमची हिंमत कधी देखील हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची नेहमी प्रेरणा देते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जो व्यक्ती हिंमत हारतो तो व्यक्ती मात्र नेहमी आयुष्यामध्ये दुःखीच राहतो. बाकी सर्व दरवाजे जरी बंद झाले तरी देखील बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा आपण प्रत्येकांसाठी नेहमी चालू असतो. म्हणूनच आपण अपेक्षा बाळूमामांकडून ठेवावे, इतर लोकांकडून तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर मामा तारतील, दुखी असाल, एकटे असाल तर तुम्हाला सांभाळतील. फक्त तुम्ही आर्ततेने त्यांना साथ घाला. माणसाचा जन्म हा तर प्रत्येक घरांत होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते, आणि जिथे माणुसकी जन्म घेते ना, तेथे परमेश्वरांचे वास्तव्य असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच आयुष्यामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य भगवंत चालवित आहेत आणि तुम्ही आता निश्चिंत राहा, कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा उत्तम गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेली नसेल. म्हणून आपण चिंता करून सोडून द्यावे, अर्थात चिंता करणं सोडून द्यावे आणि मामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करावे. माझ्या प्रत्येक निर्णयावर प्रेमळ भक्ता तू प्रथम आनंदी राहा, कारण मी तुला ते कधी देत नाही जे तुला नक्कीच आवडतं, तर मी ते तुला देतो जे तुझ्यासाठी सर्वप्रथम चांगलं असतं. भगवंतांची कृपा आपल्यावर सदैव राहावी. भगवंत सदैव आपल्याला आनंदी ठेवावे, सदैव आपल्याला भरपूर धन द्यावे, भरपूर आनंद द्यावे, भरपूर समाधान द्यावे. हीच मी भगवंतांच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. बाकी एकनिष्ठ तुम्ही राहायला शिका, सगळी कामे तुमचे होतील, कारण बाळूमामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत आहे. बाकी नामावर ज्याचा विश्वास नाही तो वनवन मात्र भटकत राहे, त्यात कसले सुख नाही, नित्य चिंतामग्न तो मात्र राहे. म्हणूनच आपण जर बाळूमामांचे नामस्मरण करीत असाल तर प्रथम मात्र आपला विश्वास त्या नामावरती असला पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्या, आयुष्यात बुद्धी तर सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चालाकी करता का इमानदारी, हे तर तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. कारण चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी मात्र आयुष्यभर चमकते. एवढीच एक मोठी सत्यता आहे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध मात्र आपल्याशी ठेवत नाहीत. जर का आपण एकदा यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आयुष्यातील चांगल्या गुणांवर सगळेजण तुमच्या गप्प राहतील, पण तुमच्या दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली तर मुकेही बोलू लागतील. सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की सर्वांच्या आयुष्यामध्ये असेच घडत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंत निंदा करणाऱ्या व्यक्तींना आणि तुमच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यात पाठवित असतात. याला देखील एक कारण आहे, कारण जर तुमच्या आयुष्यामध्ये निंदा करणारे तुमच्यावर टीका करणारे असतील तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त पुढे जाल. म्हणूनच निंदा करणाऱ्यांना आणि टीका करणाऱ्यांना करू द्या. आपण मात्र नेहमी उत्तम काम करावे आणि आयुष्यामध्ये उंच उंच शिखर बाकी चालत राहावे. ओळख मोठ्या लोकांशी नाही तर नेहमी साथ देणाऱ्या लोकांशी आपण मात्र ठेवली पाहिजे.
संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर तुम्ही हात जोडून पहा. मनस्थिती बदलेल आणि परिस्थिती. बाकी हात काय कुठल्या व्यक्तीपुढे नाही तर बाळूमामांसमोर आपण जोडावे. आपण आपले मस्तक बाळूमामांच्या चरणी ठेवावे. जर तुम्ही इतर लोकांपुढे हात जोडाल तर मग मात्र तुम्हाला ते दुःख देतील आणि बाळूमामांपुढे जर तुम्ही तुमचे हात जोडाल तर ते तुम्हाला आनंद देतील. दुःखातून येणारा आनंद हा तर अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस मात्र पलटतच असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते. आजची परिस्थिती ही मात्र उद्या तशाली तशी राहणार नाही. परिस्थिती तर बदलतच असते. बाकी भगवंतांनी आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठी कधी थापटू शकत नाही आणि स्वतःला कधी लाथी आपण मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकांचे नक्कीच आणि निंदकांचे नेहमी आवश्यकता आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढण्याच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः आपण नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आपलेपणाचा मुखवटा घालून लोक मात्र जवळ येण्याचा तुमचा भरपूर जास्त प्रयत्न करतील. ते मात्र नक्कीच तुमच्या जवळ येतील आणि त्यावेळी मात्र तुम्ही मन नक्कीच मोकळेपणाने तुम्ही त्यांना तुमची सुख दुःखे सांगतात आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होतो. म्हणूनच आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये आलेली सुख असतील किंवा दुःख असतील कधीही कुणाला सांगू नये. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर सर्वप्रथम आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात भांडण नात्यांमध्ये भांडण होणं पण फार गरजेचे असते. कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. ज्या व्यक्तीला वाईट समजून तुम्ही नक्की सोडून देता त्याच व्यक्तीला कोणीतरी चांगलं समजून नक्कीच स्वीकारत असतं. बाकी नात्यांचं क्षेत्रफळ किती विचित्र आहे. लोक उभं आडवं मापून मोकळे होतात पण किती खोल आहे हे मात्र मापायचं ते विसरून जातात. आणि प्रेमळ मित्रांनो, सदैव आपण मात्र समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे या आयुष्यामध्ये किती जरी दुःख असलीत, किती संकटे असलीत तरी आपण मात्र आपला विश्वास बाळूमामांवरतीच ठेवलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. सांगतात काळजी करणं सोडून दे, चिंता करणं सोडून दे. तुझ्या आयुष्यामध्ये तू फक्त एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेव, तू कुणाचं वाईट केलेलं नाहीस तर तुझंही मी वाईट होऊ देणार नाही. म्हणून उगाची काळजी चिंता सोडून द्या आणि मामांच्या नक्कीच वचनांवरती तुम्ही मात्र विश्वास ठेवा. प्रत्येकांची वेळ असते तोवरच त्यांचा खेळ असतो. अर्थात नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणारं डोलान मिरवणारे हिरवं पान रंग पलटतात झाडी त्याला अलगत मात्र खाली टाकतं. नातं सांभाळताना कधी कधी आंधळं मुक तर कधी बहिरं पण आपण प्रत्येकांना व्हावे लागते. बाकी प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मात्र मनावर कधी घेत नाही आणि नक्कीच पूर्णपण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला मात्र त्याच्याच भाषेत आपण प्रत्येकाने उत्तर दिले पाहिजे. बाकी गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असून सुद्धा नक्कीच रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला म्हणतात समाधान. दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनतो. कोणत्याही अर्थात कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव तुम्ही वापरा, म्हणजे चांगली माणसं तुमच्यापासून दुरावणार नाहीत. आणि नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आहे. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना आनंदी आणि मोठेपणा देण्यात आनंद मानतो
त्याचं नाव संस्कार आहेत आणि ज्याच्या अंगी आहेत संस्कार त्याच्या पाठीशी आहेत भगवंत. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण समजली पाहिजे, आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही कधी देखील जाता येत नाही. भल्यासाठी होते सारे कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि नक्कीच वेरभावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण नक्कीच कशाने हरलो हे आयुष्यभर कधी उमगत नाही. नक्कीच एवढं मात्र तितकंच करे. बाकी तुम्ही जे इतरांसाठी केलेले आहे ते मात्र परत सहन करण्याची तुम्ही ताकद ठेवली पाहिजे. कारण तुम्ही जर इतरांचं चांगले केलेलं असेल तर तुमचं देखील नक्कीच चांगलं होणार. आणि जर तुम्ही इतरांचं वाईट केलेलं असाल तर तुमचं पूर्णत्व वाईट होणार. म्हणून प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण मात्र प्रत्येकाचं चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही नेहमी उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न मात्र केलं पाहिजे. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा नक्कीच लोकांच्या जास्त जवळ जायचं नसतं. अर्थात एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांच्या आयुष्यात कधी देखील आपण मात्र महत्त्व द्यायचं नसतं. प्रतीक्षा ही जगातील सर्वात मोठी शिक्षा आहे. प्रिय व्यक्तीच्या आगमनाच्या प्रतिश्रेत मनाची जी अर्थात पूर्णत्व ससे होलपट होते, त्याचा प्रत्येकाला जीव घेणा अनुभव आयुष्यात आल्याशिवाय मात्र राहणार नाही. खोटी शपथ घेऊन माणूस तर मरत नाही, पण माणसांचा विश्वास पूर्णत्व मरतो. राग प्रत्येकाला येतो, पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकाने चिडावं, बस हेच आपण प्रत्येकाने स्मरणात धरावं. सर्वात मोठे वास्तव्य हे आहे की लोक तुमच्याशिवाय चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु तुमच्यावरती वाईट ऐकल्यानंतर मात्र त्यावरती लगेच प्रत्येकजण विश्वास ठेवतं. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर आनंदी राहून आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही मात्र स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका. कारण जो व्यक्ती नेहमी इतरांच्या मनासारखं अर्थात इतरांच्या नक्कीच मनासारखं आयुष्य जगतं, विचारसरणीने जो दुसऱ्यांच्या आयुष्य जगतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पुढे जाणार नाही. म्हणून प्रथम तुम्ही स्वतःच्या विचारसरणीने तुमचे आयुष्य जगायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात कधी सुख येईल, कधी दुःख येईल, कधी कुठली अडचणी हे मात्र सांगता येणार नाही. पण या आयुष्याच्या प्रवासामध्ये नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. तुम्ही किती जास्त गमावलेला आहात याचा तुम्ही कधी विचार करू नका. अर्थात तुम्हाला किती जास्त प्राप्त झालेलं आहे याचा तुम्ही विचार करा. भगवंतांनी आपल्याला दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलेल तरीही चालेल, पण आपण मात्र माणूस होऊन पाहावं. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये एकही गोष्ट तुमच्या मनासारखी कधी घडणार नाही, पण ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील त्या मात्र आपण म्हणावं बाळूमामांची कृपा. आणि जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील तेव्हा म्हणावे बाळूमामांची इच्छा. दोन्हीमध्ये देखील तुम्हाला समाधान मात्र मिळणारच. आणि समजून घ्या, जे काही भगवंतांनी नियतीने आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहे, अर्थात आपण ज्या पद्धतीने कर्म केलेले आहे त्या पद्धतीने या नियतीने आपल्यासाठी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येक उत्तमच लिहून ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या. कारण आयुष्याच्या या प्रवासामध्ये असंच असते, कधी सुख, कधी दुःख, कधी आनंद, परंतु आपण आपल्या मनाला नेहमी स्थिर ठेवायला शिकलं पाहिजे. आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर नेहमी फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं हे तपासून तुम्ही पहा. कदाचित आपली चूक आहे हे तुमच्या लक्षात येईल. बाकी मित्रांनो, दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल चाड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी पण किंमत नसते. मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमी छोटा वाटतो. क्षण लहान होतो आणि मनाला वेग पेळत
कधी नाही, तेव्हा क्षण योगासारखा होऊन जातो. नक्कीच मित्रांनो, कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी देखील घाबरत नाहीत. स्वभाव हा तर फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआप आपल्याशी कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचं आहे. कारण जसा तुमचा स्वभाव असणार आहे तसेच तुमचे आयुष्य असणार आहे. बाकी जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही तेव्हा मात्र ते तुमच्यातलं वाईट काढण्याचा प्रयत्न करतील, आणि जेव्हा त्यांना तुमच्यातली एखादी वाईट गोष्ट सापडली तेव्हा मात्र नक्कीच ते तुमच्यातली वाईट गोष्ट अर्थात गावभर नक्की त्याचा बोबाटा करतील. एवढं मात्र नक्कीच खरे. आता यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, कारण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक गुण कधी देखील नसतील. अर्थात चांगलीही गुण भरलेली आहेत आणि वाईटही गुण प्रत्येकांमध्ये भरलेले आहेत. म्हणून आपण जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपल्याला ज्या पद्धतीने आयुष्य जगायला आवडते त्या पद्धतीने आपण मात्र हे आयुष्य जगलं पाहिजे. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. जो तो त्याच्या सोयीनुसार आपल्याला मात्र बघत असतो आणि आपण उगाच काळजीत मात्र नक्की धडकन, आधारस्तंभ असे नाव देत असतो. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते त्यालाच निस्वार्थ प्रेम म्हणतात. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात सत्य जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी देखील हरत नसते. संघर्ष करत असताना माणूस एकटा असतो. यशस्वी झाल्यानंतर मात्र ओळख नसलेली ही माणसं ओळखीची होतात. बस एवढंच एक फरक आहे. माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याची समज कधी राहणार नाही. बाकी नाती फक्त रक्ताचे असतात असं काही देखील नाही. नात्यात सगळ्यात महत्त्वाचे असते जाणीव असेल तर परकी माणसं ही आपली होऊन जातात, आणि जाणीवच नसेल तर आपल्या माणसांना परक व्हायला कधी देखील वेळ लागणार नाही. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि नक्कीच अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, खरोखर तुम्हाला आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे एक यश प्राप्त करण्यासाठी हजारो अपयशाचा सामना आपल्याला करावा लागेल. म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करीत असताना मागे पुढे इकडे तिकडे न पाहता सरळ तुमच्या ध्येयाचा रस्ता आहे, बस तिकडे तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा. अडचणी तर भरपूर येतील, पण जो अडचणींचा सामना करीत असतो तोच आयुष्यामध्ये नेहमी पुढे जातो. म्हणून आपल्याला नेहमी अडचणींचा सामना करायचा आहे. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा आपण मात्र समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे आहात. आणि प्रेमळ मित्रांनो, दुश्मन कधीही गरिबाचे नसतात, तर नक्कीच शत्रू नेहमी श्रीमंताचे, अर्थात ज्या व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. तुम्हाला मात्र त्याचे शत्रू भरपूर मिळतील. म्हणूनच जर तुमचे शत्रू निर्माण होत असतील तर तुम्ही अजिबात निराश होऊ नका. बस फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात असं मानून आपण मात्र नेहमी आपलं काम पुढे करत राहायचे असते. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये ठेवायचे. अहंकाराच्या हिरवळी खाली नात्यांची फांदी वाळलेली नक्कीच असते, आणि दुसऱ्याकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख आपल्याला देईल हे मात्र कधीही सांगता येणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, अर्थात हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नक्कीच नसावी. ठरवलं ते तर प्रत्यक्षात कधी होत नाही, आणि जे होते ते कधी ठरवलेले असते असं काहीच नाही. याला कदाचित आयुष्य म्हणतात. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत तुम्हाला काम आहे तोपर्यंतच तुमचं नाम आहे, नाहीतर तुम्हाला लांबूनच सलाम आहे. गाठ कशी असली तरी सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठींच्या माणसांचं भेटल्यावर मात्र उभा होतो. बाकी कमवलेली नाती आणि जिंकलेली मन ज्याला सांभाळता येते
तो आयुष्यात कधी देखील हारणार नाही. इथे प्रत्येकांना वाटतं आपण किती शहाणे, यावर उपायक सगळं शांतपणे आपण पाहणे. आणि मित्रांनो, जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी तुम्ही पंगत आणि मन मोकळं करता येईल अशीच तुम्ही संगत आयुष्यात तुम्हाला लाभली तर जगण्यातील रंगत वाढून जाते. माणूस निराळा नक्कीच वागतोय, बिघडला कामातून गेला असं नक्कीच आपण पटकन एखाद्याबद्दल नक्कीच बोलतो, पण तसं काहीच नाही. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही, बस एवढाच असतो. हे देखील आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर मात्र लक्षात राहतात. कधी कधी शांत राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे कधी मागायची नसतात, कारण ओंजलीत पाणी तर नक्कीच पकडू शकते, पण कधीही टिकून ठेवू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये कधी आपण चिंता करू नये आणि उलट भगवंतांचे आपण चिंतन नेहमी करावे. एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याआधी त्या व्यक्तीशी एकदा मन मोकळेपणाने तुम्ही बोलणे केव्हाही तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण एखादा चांगला व्यक्ती मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवावे लागते, पण त्या व्यक्तीला गमावण्यासाठी क्षण देखील लागणार नाही. म्हणून तुमच्यापासून चांगला व्यक्ती दूर जाणार नाही यासाठी तुम्ही उत्तम काम करा. बाकी मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची व गमवायची कधी देखील गरज भासणार नाही. आणि जीवन जगत असताना जगाचा जास्त मात्र विचार तुम्ही कधी करू नका, कारण अर्थात जग ज्याच्याकडे काही नाही त्याला नेहमी असतं आणि ज्याच्याकडे भरपूर आहे त्याच्यावरती मात्र नेहमी जळत राहतं. एवढंच एक सत्य आहे आणि मोठी सत्यता आहे. वर्तमान काल अर्थात बोलायचा नसतो, तो जगायला नक्कीच जगायचा असतो. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर कधी घ्यायची नसते. काही विसरून चालणार नाही, हे आधी तुम्ही लक्षात ठेवा. जर 2 नक्कीच समजूतदार मन एकत्र असतील तर प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी मात्र टिकून जाते. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवली पाहिजे, तोंडाने माफ माणूस सहज करतोही, पण हृदयातून माफ करायला वय संपते तरी देखील जमत नाही. बाकी लोकांना बरं अर्थात बोलणार हवा असतो, पण खरं बोलणारा नेहमी नको असतो. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून जग जिंकतात आणि काही लोक खरं हसून आणि खरं बोलून स्वतःचे आयुष्य हरतात. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी आयुष्यामध्ये सुरू करण्याची. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करताना, तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे मात्र परत नक्कीच येते. बाकी बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत मात्र सुरू होतो. ज्या व्यक्तीची बुद्धी थकलेली आहे त्याने भक्तीचा साथ घ्यावी, कारण जी शक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये आहे ती शक्ती मात्र तुम्हाला कोठेही मिळणार नाही. ओसाड मालनावर जेव्हा गुलमोहर एकटाच बहरतो तेव्हा मात्र त्याला पाहून नक्कीच कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर माणसांची मनस्थिती भक्कम असली पाहिजे. मागे तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक परवडतील, परंतु हसून नक्कीच खोटं बोलणारी लोक कधी देखील आपल्याला परवडणार नाहीत. मित्रांनो, तुमच्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधी तुम्ही ठेवू नका. तुमच्या आनंदाची किल्ली तुम्ही नेहमी स्वतःच्या हाती राहू द्या. हेच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. नाते टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच. आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरुवात करत असताना त्याचा पराभव मात्र निश्चितच आहे. प्रेमळ मित्रांनो, स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे या आयुष्यामध्ये काय देखील केले तरी सुख आणि दुःख हे तर असणारच. म्हणून नेहमी दुःख आहे असा विचार करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी कोणीही कसंही दिसावं यापेक्षा कसं असावं
याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं, नक्कीच याला तरी नक्कीच महत्त्व आहे. बाकी मित्रांनो, स्मरणात ठेवा, आयुष्यात चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी देखील ठेच लावू नये. कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते. एवढं आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असते तर काही भावनांना अश्रूंतून येण्याची गरज कधी देखील भासली नसते. आणि दुसऱ्या कोणाच्या नक्की सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही मात्र अजून भरपूर जास्त लहान आहात. बाकी वेदना हा तर काट्यासारखा नक्कीच असतात. अर्थात टोचतात शरीराला, जखम मात्र मनाला देऊन जातात. आणि घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपे वाचून तळमळत राहणं हा एक भयान अनुभव असतो. सोबतीला जगणारा फक्त अंधार आणि न संपणारा तास असतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, बोलणाऱ्या माणसाला जिथं सुरक्षित वाटतं त्याला मात्र नक्कीच कुटुंब म्हणतात. आणि समजून घ्या, संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यामध्ये कसं पोहायचं हे शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून आयुष्यामध्ये किती संकटे आलीत तरी देखील आपण कधी त्या संकटांना घाबरू नये, भयभीत होऊ नये. तुमच्या जीवनामध्ये आलेली संकटे यांवरती तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच मात करू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचे. आयुष्यात 2 गोष्टी भगवंतांकडे तुम्ही मागा. प्रथम आईशिवाय घर नको आणि कोणतीही नक्कीच आई बेघर नको. बस एवढंच आपण भगवंतांना म्हटलं पाहिजे. बाकी इतरांसाठी आपण नेहमी भगवंतांच्या चरणी प्रार्थनाही केली पाहिजे. कारण बाळूमामा नेहमी आपण जेव्हा इतरांसाठी मागत असतो तेव्हा बाळूमामा आपल्याला आपल्यासाठीच भरपूर जास्त देत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण इतरांसाठी देखील कधीतरी निस्वार्थ मनाने भगवंतांच्या चरणी प्रार्थना करून तरी पाहावी. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला आपलं मन काय म्हणते याकडे आपण नेहमी लक्ष द्यावे, जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तम आयुष्य जगू शकेल. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला मात्र योग्य पद्धतीने माणसं ओळखत आणि माणसं वाचता आलेली पाहिजेत. आयुष्याच्या प्रवासामध्ये असेल नसेल कोणी तुमचं, तुम्ही मात्र तुमच्या पंखामध्ये भरारी ठेवा. उंच झेप घ्यायची असेल तर प्रत्येक क्षणी उंच झेप घेण्यासाठी नक्कीच भरारी घेण्याची सवय असू द्या. या आयुष्यामध्ये बोलून कोणीही मोठं होणार नाही. अर्थात जर खरोखर तुम्हाला मोठे व्हायचं असेल तर तुम्ही आधी प्रयत्न करा, ते म्हणजे प्रामाणिक आणि प्रथम उत्तम कर्म करा. बस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मोठे नक्कीच व्हाल, मनानेही आणि प्रत्यक्ष परिस्थितीनेही. एवढं देखील आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच आपली वाटणारी माणसंच जेव्हा आपली मेसेजेस वाचून कधी रिप्लाय नाहीत देत तर बाकीच्यांकडून आपण मात्र काय अपेक्षा ठेवावी. अर्थात आयुष्यामध्ये एकटे आलेले आहोत आणि एकटेच आपल्याला जायचं आहे. म्हणून तुम्ही मात्र आता इतरांकडून पूर्णत्व अपेक्षा करणं सोडून द्या. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे त्या प्रत्येक गोष्टी नसून त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता नक्कीच मिळतील. म्हणूनच सतत काळजी आणि चिंता करणं आता तुम्ही मात्र नक्कीच सोडून द्या. आणि प्रेमळ मित्रांनो, विरोधक हे जर आपल्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. बाकी टीकाकारांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार मात्र इथे नक्कीच बंद होईल. एवढं देखील समजलं पाहिजे. दुसऱ्याची दोन्ही दूध बसणारी लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाहीत. आणि तुमचं काम बोललं पाहिजे, तोंड नाही. एवढंच आपण आयुष्यात यशस्वी व्हायचे. आपण फक्त आनंदात राहावं. कारण नक्कीच आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत आहेत. आजूबाजूची माणसं
परिस्थिती वाईट बनवितात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट मात्र बनत जातो. दोष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय कधी देखील विजेता घडत नसतो. वेळ जाणार आहेच, पण कशात गेला हे महत्वाचे. कबुतराला गुरुडाचे पंख लावता येतील हे, पण गुरुडासारखी उंच भरारी घेण्याचं वेड रक्ताचंच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक कधी घेता येणार नाही. त्याच पद्धतीने एखाद्याला मात्र तुमचे नक्कीच कला चोरता येईल, पण समजून घ्या, कला कधी चोरता येत नसते, पण समजून घ्या. एखाद्याला नक्कीच कला तुमची चोरता येईल, पण ती तुमची कला नक्कीच सादर कसे करायचे ही पद्धत कधीही चोरता येणार नाही. बस एवढंच आपण स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढी लांब असलेली बरं. बाकी आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांशी इमोशनली अटॅच मात्र होणं आपण पूर्णत्व सोडून दिलं पाहिजे. बाकी जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होणार नाहीत, तेव्हा मात्र ते तुमच्यातल्या वाईट गोष्टींकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष देतील. आणि मित्रांनो, काही लोकांना माझी मात्र जास्तच माहीत नक्कीच असते. बहुतेक ते कामधंदे सोडून आपला मात्र अभ्यास करतात, असं देखील आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो. बाकी मित्रांनो, त्रुटी तुमची कोणीही करू, त्रुटी केल्यानंतर भरावून जाऊ नका आणि निंदा केल्यानंतर दुःखी होऊन जाऊ नका. ज्याला ध्येय नक्कीच गाठायचे असते त्याने कधीही कुठे अडकायचे नसते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एवढंच आपण समजून घ्या, तुम्हाला जर उंच उडायचे असेल तर तुम्ही कुठल्याही घोटाळ्यात जास्त अडकून राहू नका. एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये सदैव ठेवायचं आहे. बाकी नक्कीच भगवंत म्हणतात, आयुष्यात काय देखील झाले तरी देखील उत्तम पद्धतीने सकारात्मक विचार ठेव, कारण ज्या व्यक्तीचे विचार नेहमी सकारात्मक असतात त्या व्यक्तीच्या पाठीशी देखील भगवंत नेहमी असतात. तोंड वर करून दुसऱ्यावर टीका करणाऱ्यापेक्षा आधी स्वतः किती पाण्यात आहोत हे मात्र प्रत्येकाने खरोखर पाहिले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याचा प्रवास कधी एकट्याने तर कधी कोणी आपल्या सोबत असते असंच असतो, परंतु एकट्याने प्रवास जास्त तुम्हाला इथे नक्कीच करावं लागेल. स्वतःच्या जीवावर जगायला शिकलं पाहिजे. थोडीशी फाटेल पण अभिमान मात्र नक्कीच वाटेल. सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, आपण मात्र स्वतः काहीतरी आयुष्यामध्ये करायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक वेळी इतरांचा विचार कराल, इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि आपल्याला काय म्हणतात या गोष्टींकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील पुढे जाणार नाहीत. पाठीमागे लोक काय बोलतात त्याचं दुःख नाही, तर सर्व गोष्टी नक्कीच गर्व त्या गोष्टीची आहे की ताकद नाही कोणाची तोंडावर मात्र बोलायची. मनस्थिती व झोपेचा आनंद घेण्यासाठी एक गोष्ट सोडावी लागते, ते म्हणजे संशय. संकट तर पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यामध्ये कसं पोहायचं यासाठी नक्कीच आलेलं असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपल्या जवळची असतात. हे ही सत्य होतं आणि आजही तितकं सत्य आहे. बाकी माणसं जोडण्यापेक्षा आता मात्र माणसं ओळखणं हे अधिक महत्त्वाचं आणि जास्त गरजेचं नक्कीच वाटत आहे. समजून घ्या, कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त मात्र नक्कीच बोलत असतात, ते पण योग्य पद्धतीने. शहाणपण आणि शहाणूपण नक्कीच यामध्ये भरपूर फरक आहे. काम करणाऱ्यांची कदर करा, कान भरणाऱ्यांची नव्हे. नात्यात नक्कीच ओढ हवी, ओढताण कधीही नको. काही झालं तरी देखील आपण मात्र आपला विश्वास भगवंतांवरती ठेवावा, कारण भगवंत कुणाचे कधी वाईट करत नाहीत. पण भगवंतांमध्ये एक मात्र खोट नक्कीच आहे, ते म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट ते वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. आवाज वाढवल्याने खोटं खरं सिद्ध कधीही होणार नाही. साधी सरळ माणसं मूर्ख कधीच नसतात, तर प्रत्यक्ष ते फक्त समोरच्याला चांगलं नक्कीच समजत असतात. वेळेनुसार आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट बदलत असते, म्हणून आपण सतत चिंता करण्यापेक्षा आता मात्र आपण भगवंतांचे चिंतन करण्याकडे
नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आम्हाला माहिती आहे की तुम्ही आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला आहात. जर तुम्ही इतका वेळ देऊन खरोखर आजचा हा संदेश ऐकलेला असाल तर सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच आपण ऐकावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखांचा सामना करीत असाल, तुमच्याही आयुष्यामध्ये भरपूर जास्त दुःख आलेली असतील, तर तुम्ही आता चिंता आणि काळजी करणं सोडून नक्कीच दिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये दुःख संकटे हे तर येतच असतात. आपण मात्र ठरवायला हवं आपल्याला सुखाकडे लक्ष द्यायचं आहे का दुःखाकडे लक्ष द्यायचं आहे. एवढं मात्र नक्कीच. आयुष्य भरपूर जास्त आनंदात त्याला जगायला येतं जो नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो. आणि मित्रांनो, समजून घ्या, पाण्याची वागणी किती नक्कीच विसंगत, पोहणाऱ्याला बुडवून प्रेताला ठेवते तरंगत. हेच एक पद्धतीची सत्यता आहे. बाकी नक्कीच समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे मातीत पडलेली साखर नक्कीच मुंगीच खाऊ शकते, हातीमध्ये हे सामर्थ्य नसते. म्हणून कधी कोणाला तुम्ही लहान समजण्याची चूक करू नका. कारण कधी अहंकाराने आपण आपली मान उंचावू नये. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपद मान खाली वाकूनच घेतात. वेदना फक्त हृदयाचा नक्कीच आधार घेऊन सामावल्या असतात. तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ मात्र आपल्यावरती नक्कीच आलीच नसते. बाकी मित्रांनो, दिवे लावा पण नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये कुणाला दुःख देऊ नका. दिवे लावणे अर्थात उत्तम कर्म करणे, काहीतरी उत्तम कार्य करणे. परंतु आपण जे काम करत आहोत ते काम करीत असताना कोणाच्या मात्र नक्कीच भावनांना ठेच पोहोचू नये. बस एवढीच आपण काळजी घ्यावी. अर्थात चुकीच्या रस्त्यावर खूप लांब प्रवास केलात तर घाबरू नका. कारण शेवटी एखादा वळण नेतोच परत योग्य रस्त्यावर जाण्यासाठी. अर्थात भगवंत संधी प्रत्येकांना नेहमी देत असतो. तुम्ही 10 वेळ जरी चुकलेला असला तरी देखील भगवंत मात्र तुम्हाला नेहमी संधी देण्यात व्यस्त असतो. फक्त आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये त्या वेळेला ओळखलं पाहिजे. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा क्षण नक्कीच होतो ज्यावेळी त्यांच्या आयुष्य पूर्णत्व बदलण्याचा तो क्षण असतो. परंतु तो क्षण मात्र आपण प्रत्येकांना योग्य पद्धतीने समजला पाहिजे. चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटातून मात्र वाईटच निर्माण होते. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय हे मात्र तेव्हाच समजते जेव्हा एखादी टेस्ट काळजाला लागते. बाकी प्रतीक्षा ही जगातील सर्वात मोठी एक पद्धतीची शिक्षा आहे. प्रिय व्यक्तीच्या आगमनाच्या प्रतीक्षेत मनाची झील नक्कीच ससे होलपट होत असते. त्याचा प्रत्येकाला जीव घेणा अनुभव आयुष्यात आल्याशिवाय मात्र कधीही राहणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, मुखवट्यात राहून फार तर दुःख लपवता आपल्याला कधी येईल, पण हा सुखाचा पर्याय नाही होऊ शकत. अर्थात काळाच्या औषधाने रोग बरा होणार, फक्त प्रतिकार मात्र शक्ती आपण वाढविली पाहिजे. हेच आपल्याला स्मरणामध्ये ठेवायचे. हवेत असाल तर तुम्ही थोडं थांबा. नक्कीच पक्ष्यांना विचारा, आकाशात निवारा नक्कीच नसतो. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत आहे. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात प्रेम तर सर्वच करतात, पण प्रेमापेक्षा जास्त श्वासाला मात्र किंमत असते. बस एवढंच आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं सोडून द्या. भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही नेहमी लक्ष तुमचे केंद्रित करा. जो व्यक्ती निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आलीत तरी देखील तो मात्र कधी देखील दुःखी होणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी समजून मात्र घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास आहे तो कधी देखील दुःखी मात्र राहणार नाही. म्हणून प्रथम स्वतःवरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला
आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचे. मामा म्हणतात, तुझी कालना अर्थात तुझी काळजी आणि तुझी प्रत्येक चिंता मला माहिती आहे. तू तुझ्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी मात्र आता तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून प्रेमळ भक्ता, तू आता काळजी करणं सोडून दे, चिंताही करणं सोडून दे. कारण आयुष्याच्या या प्रवासामध्ये जेवढं तुम्ही सहन केलेले आहात त्यापेक्षा जास्त आता तुम्हाला आनंद मात्र अनुभवायला मिळणार. म्हणून आता तुम्ही आनंदी राहण्यासाठी तयार राहा. अर्थात आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंद तुम्हाला मात्र आता मिळणार आहे. नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे नेहमी मोठी असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात आपण प्रत्येकजण नक्कीच कधी ना कधी कुणाला तरी अर्थात ओळखून मात्र चुकलेलो असतो. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्या मनाला वाटतं तीच वेळ असते काहीतरी नवीन सुरुवात करण्याची. बाकी आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील आपण मात्र कधीही दुःखी होऊ नये. कारण जो व्यक्ती नेहमी दुःखाचं रडगाणं गातो त्याच्या दारावर असलेले सुख मात्र बाहेरूनच निघून जातं. खोटं बोलून पाप लागतं पण खरं बोलून वाट लागते. हे देखील आत्ताची मात्र सत्यता आहे. माणसाने विझलेली दिवी ही नक्कीच पाहायची नसतात आणि आजूबाजूची रोषणाही कधीही पाहायची नसते. ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या उंजलीतला दिवा नक्कीच जपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं ध्येय गवसेपर्यंत. बाकी ज्या माणसाला विचारांची सोबत आहे ना त्याला मात्र कोणतीही अंतर लांब कधीही वाटणार नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी देखील लांब नक्कीच नसतो. बाकी मित्रांनो, कुणालाही बदलण्याचा खोटा टोप माणसाने कधीही करू नये आणि त्यामध्ये कधीही पडू नये. अर्थात असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक आपण कधीही होऊ नये आणि चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच मात्र लावू नये. कारण सुंदर कास फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होतं. एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याआधी त्या व्यक्तीशी एकदा मन मोकळेपणाने बोलणे केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. बाकी मित्रांनो, रुद्राक्ष असो किंवा माणसं, खूप अवघड आहे एक मुकी भेटणं, एवढं मात्र नक्कीच. बाकी आयुष्याच्या या प्रवासामध्ये अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त मोठी दुःख जरी आलेली असली तरी देखील तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची काळजी चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करण्याकडे तुम्ही मात्र आता तुमचे नक्कीच लक्ष पूर्णत्व केंद्रित करावे. मामा म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे म्हटल्यानंतर तुला कसली चिंता करण्याची गरज नाही. समजून घ्या, ज्याच्यासोबत भगवंत आहेत, ज्याच्यासोबत बाळूमामा आहेत, त्याला नक्कीच आयुष्यामध्ये कधीही चिंता करण्याची मात्र गरज नाही. म्हणूनच आपल्यासोबत मामांची शक्ती आहे म्हटल्यानंतर आपणही कधी चिंता मात्र नक्कीच करू नये. बाकी माणसाजवळ पूर्णत्व, पद, पैसा, संपत्ती, सध्या जे काही आहे तीच पद, पैसा, संपत्ती अर्थात काही क्षणासाठी त्याच्याकडे असते. अर्थात एका क्षणामध्ये तो पद, पैसा, संपत्ती जाऊ शकतो. पण तुम्ही कमवलेली पुण्य, तुम्ही साठवलेली पुण्य हे मात्र तुमच्यापासून कधीही दुरावणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात काही झाले तरी देखील आपण मात्र नेहमी आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. भगवंत म्हणतात, चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून नेहमी उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेले कधीही चांगलं. बाकी पहिलीत नक्कीच मन नाही रमले तर दुसरीत नक्कीच रमेल. पण नक्कीच मुलांना शाळेत मात्र तुम्ही पाठवलं पाहिजे. अर्थात सर्वप्रथम नक्की शिक्षण महत्त्वाचं आहे, हे आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. एकट्यानेच आयुष्याचा प्रवास करावा लागतो आणि एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. लोक सल्ला देतात पण साथ कधी देखील तुम्हाला देणार नाहीत. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य. शांतता सुद्धा नात्यांचा नाश करीत असते. म्हणून थोडं का होईना पण
संवाद मात्र आपण प्रत्येकाने चालू ठेवायचा. जसे आहात तुम्ही तसे राहा, कारण ओरिजिनलची किंमत कॉपीपेक्षा जास्त असते. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील जो टवटवीत राहिला त्याने मात्र दिवस नक्की जिंकला. आणि नक्कीच बोलणाऱ्या माणसाला जिथं सुरक्षित वाटतं त्याला मात्र कुटुंब नक्कीच म्हणतात. व्यक्तिमत्वाची पूजा बांधणाऱ्या भक्ताला समोर व्यक्तीची गरज नक्कीच पूर्णत्व नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, म्हणजे आयुष्याची लढाई ही आपण एकट्यालाच लढावी लागते. इथे तुमच्यासोबत कोण आहे, यात अर्थात जी व्यक्ती तुमच्या सोबत आहे त्या व्यक्तीकडेच तुम्ही मात्र सर्वप्रथम जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमांची माणसं, अगदी तुमच्यासारखे. बाकी वस्तू जेवढी सूक्ष्म तेवढी मात्र स्फोटक. सर्वात सूक्ष्म काही असेल तर ते मात्र विचारच असतात. म्हणून अर्थात अस्वस्थ आणि उद्ध्वस्त करण्याची त्यांची शक्ती मात्र अफाट असते. आणि आपलीच माणसं आपलंच दुःख मात्र समजून घेत नसतील तर त्या माणसांना आपलं म्हणावं तरी कसं. आणि प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे सर्वात दुःखी कोण, तर नक्कीच पाण्यातला मासा. कारण पाण्यातच राहायचं असल्यामुळे त्याच्या मात्र डोळ्यात येणारं पाणी कोणाला देखील समजत नाही. अर्थात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण कधीही अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःखाला पाहून कधीही रडू नका आणि म्हणू नका की भगवंतांनी सर्वात जास्त दुःख तुम्हाला दिलेलं आहे. अर्थात तुम्हाला जेवढं दुःख आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट दुःख नक्कीच इतरांना देखील आहे. म्हणूनच आपल्याला जे भगवंतांनी दिलेलं आहे ते तर भरपूर उत्तम दिलेले आहे असं म्हणून आपण प्रत्येकाने नेहमी आनंदी राहून आयुष्य जगलं पाहिजे. बस हेच तुम्हाला समजायचं आहे. बाकी अंत आणि एकांत यापैकी माणूस एकांतालाच जास्त मात्र घाबरीत असतो. बाकी पाऊस अनेक ठिकाणी मात्र एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं हे वेगळं असतं. बाकी समजून घ्या, नक्कीच चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो. अर्थात चमचा जो भांड्यात असतो त्यालाच तो प्रथम रिकामा करतो. म्हणून तुम्ही चमच्यांपासून सर्वप्रथम सावध मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच प्रेम घडतं, घडून आता मात्र येत नाही, हे देखील तितकंच खरे. बाकी आयुष्यामध्ये नक्कीच आपण नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास मात्र ठेवलं पाहिजे. बाकी वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते, पण वाईट वेळेत ती जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती मात्र तुमची नक्कीच आहे. माणूस एक अजबच नक्कीच रसायन आहे. अर्थात आवडला तर त्याचे दोष दिसणार नाहीत आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुण देखील कधी दिसत नाहीत. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची नक्कीच आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमा असते ती व्यक्ती सर्वांना मात्र आवडणारी व सर्वांना प्रिय असते. कारण या दोन्ही गोष्टी माणसांचा स्वभाव नेहमीच सांगतात. मित्रांनो, समजून घ्या, माणूस वाईट कधीही नसतो. माणसावर येणारी परिस्थिती सर्वप्रथम वाईट असते. चांगल्या कर्माने ती नक्कीच बदलता येते. वाईट परिस्थिती साथ देणारी माणसे नक्कीच नात्याची असोत किंवा नसोत तीच मात्र खरी आपली माणसं असतात. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी आपण हुशार आहोत हे सिद्ध नाही करता आलं तरी चालेल, परंतु समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, हा तर नक्कीच गोष्टी आम्ही एखाद्या जोकमध्ये म्हणतोय, समजून घ्या. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद जो घ्यायला शिकला तो मात्र आयुष्य उत्तम पद्धतीने जगायला शिकला. म्हणून तुम्हाला कोण काय म्हणते, कशा पद्धतीने तुमचं आयुष्य चालू आहे या गोष्टी साईडकडे आणि भगवंतांची भक्ती नक्कीच वेगळीकडे. सर्वप्रथम समजून घ्या, सुख दुःख किती जरी असली तरी देखील आपण जर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार केलीत आणि नक्कीच तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची चिंता दुःख सोडा आणि सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून या आयुष्यामध्ये अपार कष्ट करून यशाला नक्कीच प्राप्त करा.
बस एवढंच तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. म्हणून तुम्हाला नक्की चिंता करण्याची कसलीही गोष्ट नाही. चिंता तुमची सोडून द्या आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमच्या किमतीचा वेळ देऊन ऐकत चला. समजून घ्या, गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटांच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला कधी देखील नक्कीच विसरत नाहीत. वाक्य लहान आहे पण भरपूर जास्त महत्त्वाचे आहे. याला ज्यांनी समजले त्यांनी मात्र आयुष्य जिंकले. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही तेव्हा मात्र ती तुमच्यातलं वाईट काढण्यास नक्कीच सुरुवात करतील. आणि प्रेमळ मित्रांनो, पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत तर होऊ शकतो, मोठं नाही. मोठं होण्याकरिता आधी त्याला विचाराने मात्र श्रीमंत व्हायला लागेल. लोकांनी शाळा शिकवावी पण कोणाच्याही भानगडीत मात्र शाळा कधीही करायची नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचं व्यक्तिमत अर्थात व्यक्तिगत मत वेगळं असू शकतं. बाकी मित्रांनो, जीवन मात्र चहा बनवण्यासारखं आहे. अहंकाराला तुम्ही उकळू द्या, चिंतांना वाफवून उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना नक्कीच गळू द्या आणि सुखाचा आनंद तुम्ही मात्र हसत हसत घ्या. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना आयुष्यामध्ये सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे. म्हणून संकटातून वाचल्याशिवाय जीवाची कधी किंमत समजत नसते आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाचीही किंमत आपण प्रत्येकाला कधी समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचे वारस आपण तर स्वतः नक्कीच असतो. म्हणूनच सर्वप्रथम कर्म करण्याकडे लक्ष द्या, कारण तेच तुमचे आयुष्य आहे. म्हणून तुम्ही आता तुमची चिंता सोडा, दुःखही सोडा आणि प्रत्येक क्षणी तुम्ही उत्तम कर्म करण्याचा सातत्याने प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला सदैव स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, उत्तम कर्म करीत राहा आणि नेहमी असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने तुम्ही प्रत्येक क्षणी वेळ देऊन ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. जर अजूनही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेले नसेल तर आत्ताच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला असलेले बेल नोटिफिकेशन म्हणजे ती घंटा ऑलवर तुम्ही सेट करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही आम्ही असे संदेश अपलोड करू तेव्हा सर्वप्रथम असे संदेश तुमच्याकडे नक्कीच येतील. म्हणून आपण आत्ताच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे चॅनलला आणि या संदेशाला एक लाईक जरूर करावे.